महाराष्ट्रात गाजलेल्या खटल्यात औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ निलेश जोशी यांची नेमणूक झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील व गाजलेल्या खटल्यासाठी ॲडव्होकेट निलेश जोशी यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे। तुळजापूर तालुक्यातील एका 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अंकुश वडणे नावाच्या नराधमाने 30 ऑगस्ट 2022 रोजी लैंगिक अत्याचार केला होता। सदर पीडिता ही तिच्या घराच्या पाठीमागे शौचास गेली असता तिला शेजारील शेतात नेऊन आरोपी अंकुश वडणे याने लैंगिक अत्याचार केला होता। बराच वेळ होऊनही मुलगी घरी न आल्याने मुलीची आई, शेजारी लोक व गावकरी यांनी मुलीचा शोध घेत असताना आरोपी हा पीडितेसोबत दुष्कृत्य करत असताना दिसून आला। त्यावेळी ग्रामस्थांनी व लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। आरोपी विरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। या घटनेचे पडसाद संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात पडून विविध संघटनांनी आंदोलने, मोर्चे काढून सदरच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध केला व सदरच्या गुन्ह्याची तात्काळ चौकशी करून खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा अशी मागणी केली होती। आरोपीला शिक्षा द्यावे असे देखील अनेकांची मागणी होती। तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना निवेदने देण्यात आले होते। जनसामान्यांच्या व ग्रामस्थांच्या संतप्त भावना पाहून सदर प्रकरणात विशेष सरकारी विधिज्ञांच्या नेमणूक, आरोपी विरुद्ध लवकरात लवकर दोषारोपपत्र पाठवून सदरचा खटला जलद गतीने चालवण्याचे व आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संपूर्ण जमाव शांत झाला होता। त्यानंतर काही दिवसात या प्रकरणात धाराशिव येथील पोलीस आयुक्त व अप्पर पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष घालून आरोपी विरुद्ध धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने सोलापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ निलेश दत्तात्रय जोशी यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। सदर प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे मॅडम यांच्या न्यायालयात सुरू झाली। सदर प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता निलेश जोशी यांनी एकूण 22 साक्षीदार तपासून प्रत्यक्षदर्शी, वस्तुस्थितीजन्य, वैद्यकीय, रासायनिक व तांत्रिक पुरावा देऊन आरोपी अंकुश वडणे यानेच अल्पवयीन पीडितेवरती अत्याचार केला असल्याचे निर्विवादपणे व सबळ पुराव्याच्या आधारे साबित केल्याने न्यायालयाने आरोपी अंकुश वडणे यास मरेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती। सदरच्या शिक्षेविरुद्ध आरोपी अंकुश वडणे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। सदर अपीलाच्या कामी देखील ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी सदर खटल्याच्या कामी केलेल्या कामाची दखल घेऊन शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी त्यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेली मानधनाची 3 लाख रक्कम देखील विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी शासनातर्फे पीडित बालकांसाठी सुरू केलेल्या मनोधैर्य योजनास दिले आहे। यापूर्वी ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी व विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून केलेल्या अनेक संवेदनशील प्रकरणात शासनाच्या वतीने काम करून अनेक आरोपींना गजाआड पाठविला आहे। सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट निलेश जोशी यांच्या नेमणुकीमुळे सर्व स्तरातील लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे।